तुम्ही कोण? हा, लॅबवाले. मग रोडचं काम कशावरनं थांबलंय आपलं? कशावरनं थांबलंय रोडचं काम? पावसामुळे साहेब. हा, पावसामुळं. मग आता हा नागरिकांना जो त्रास होतोय रोजचा, लोक मारतात अक्षरशः खड्ड्यामध्ये गाड्या टाकून टाकून. हा, मग हे असे सिमेंटनी खड्डे बुजवून कसं काय व्हायचा? हा, हे असे खड्डे बुजवून किती दिवस राहणार? तुमचा कॉन्ट्रॅक्टर कोण? हो काय? मग ते काय अख्खा रोड करायचे काम घेत नाहीत काय? आता आमच्या नागोटण्याला क्वालिटीला पण रोड खूप खराब आहे. हा, कधीपर्यंत काम फायनल होईल? आता गणपतीला तर आणखीन खड्डे पडणार. आज 20 वर्षात नाही झालं ते आता काय होईल? कुठल्या गॅरंटीवर बोलता तुम्ही होणार? आता जे आम्ही जे करतोय ते करतोय ना. नाही, 20 वर्ष झाली. आता गेले 20-25 वर्ष आम्ही लहानाचे मोठे झालो, रोडला खड्डेच बघून झालो. आम्हाला तलाविल्यावर जायची गरज नाही अंगोलीला, आम्ही खड्ड्यातच पोहतो. एवढे मोठे मोठे खड्डे आहेत आपल्या इथं. बरोबर की नाही? माझं चॅनल आहे युट्यूबला. या मुंबई गोवा हायवेच्या खूप व्हिडिओ टाकलेत मी. हां, त्या हिशोबाने तुमचं काय म्हणणं आहे? हे असे छोटे छोटे खड्डे भरून होणार? आम्हाला समोर दिसतो साहेब. काही होऊ शकतं, अपघात होऊ शकतो. अहो, गुजरातचे रस्ते चांगले झालेत, काचेसारखे रस्ते झालेत. मग आम्ही महाराष्ट्राच्या लोकांनी, मराठी माणसांनी काय पाप केलीत? हा, नाही ठीक आहे ना, पण सगळ्यात जर गुजरातला चांगला होतोय तर आपल्या महाराष्ट्रामध्ये काय आम्ही भिका मागायचे काय? असा विषय ना. या हिशोबाने मी तुमच्याशी बोलतोय. हा, जरा करा काहीतरी, तुमच्या परीने काहीतरी करा प्रयत्न. मी काय तुम्हाला वाईट बोलत नाही, तुम्हाला फक्त एवढंच बोलतोय की मी नागरिकांना हा होणारा त्रास दूर करा. बरोबर की नाही? अहो, गणपतीमुळे काय एवढ्या हेवी लोडच्या गाड्या जातात? हे गणपती राहणार आहे की? अहो, हा टाकलेला कुठला आहे? ह्याच्यात तर शिगा निघाल्या. आपण केमिकलचाच होता. ह्याच्या आधी का पाऊस होता? वर्षाचे 8 महिने पाऊस नव्हता. आता तुम्ही बोलता पाऊस होता. बरोबर आहे. नागरिकांना जो त्रास होतोय आमच्या लोकांना, तो बघा जरा. तुमच्यावर हात जोडून विनंती करतो मी. पाय पडू काही वाकून? आम्ही पण तेच प्रयत्न करतो, जसा तुमचा त्रास कमी होता येईल तेच. आमच्या मराठी लोकांना त्रास नको रे, फक्त तेवढी एक कृपा करा आमच्यावर. म्हणून तर लगेच टायमावर काही होऊ नये म्हणून तर लवकर भरतोय.